शकता गणपती पेंटिंगचं काम चालू आहे असं इकडे बघा. तर याचा डोळे उघडचा एका टायमिंगला 3 गणपती घेतले बघा. ह्यो एक असा, ह्यो एक आणि ह्यो एक. संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेत आता घेतलेले. मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत असं. तर आज बघू शकतो इकडे ह्या साईडला सगळे गणपती झाकून ठेवलेले असतात, कारण पेंटिंग आणि शेडिंग करून झालेले ते बघा अशा प्रकारे. फक्त त्यांचे आता गोल्डन कलर आणि डोळे उघडीचे असतात, ते आता डोळे आजपासून उघडून घेतलेले. तर सगळे पेंटिंग करून झालेले आहेत. ह्या साईडला फक्त बॉडी कलर मारून झालेले असतात, बघू शकतोस. ह्या साईडला बॉडी कलर मारलेले आहेत, व्हाईट कलर मारलेला, त्यांची शेडिंग आज करतले. आणि ह्या साईडला एक 20-25 गणपतींची शेडिंग करून झालेली आहे. आता त्यांचे डोळे उघडीचे असतात, तर आता डोळे आपण उघडून घेऊया. हे बघा या साईडला मस्त असे गणपती. तर आता पहिलेच गणपतीचे डोळे उघडतले. तर या लालबागचा गणपती आहे 1.5 फुटाचा. तर ह्या गणपतीचे आता डोळे उघडतले मी. ते मस्त अशी मूर्ती आहे बघा. तर आता डोळे उघडून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघून मिळतील. तर ही म्हणजे पाठीमागे मूर्ती आहे, तिची आता डोळे उघडून घेऊया. तर तुमका दाखवते कशा प्रकारे गणपतीचे डोळे उघडीचे असतात. कसं की आता गणपती पूर्ण करू शकतं. आता अवघे काही 18-19 दिवस राहिले असतात. खूप घाई असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ पण तेवढे करू गावत नाही. तर जेवढे काय होतील तेवढे आपण व्हिडिओ करूया. आता इकडे बघू शकता सुविधा लिहिलेलं असं गोल्डन घालचे असता. त्याच्या आधी ऑइल घालचं लागतं. तर आता ऑइल घालतलो आणि गणपतीचं काम स्टार्ट करतलो पेंटिंग. तर पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. पण व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. तर चला चालू पेंटिंग. तर आता हे कलर असतात ते आता पॅलेटमध्ये आपण ओतून घेऊया, जेणेकरून आता पेंटिंग स्टार्ट करूया आपण. तर बघू शकता पॅलेटमध्ये आता डोळे उघडून घेऊया. तर विराज ऑइल घालता, जी सोनेरी घालच्या आधी घालची लागता. तर चला आता डोळे उघडून घेऊया आपण. आणि आपली एका गणपती डोळे उघडून झालेले असतात, बघू शकतास. सिंपल गणपती लालबागचो. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं झालो. हे बघा फक्त आता गोल्डन कलर घालचा. बाकी डोळे कसे झाले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता दुसरा गणपती घेऊया. इकडे ऑइल घालताय बघा, दाखवते तुमका बघा. अशा प्रकारे ऑइल घातलं जातं. ह्या गणपती पण घातलं तर वजा दिसतं, असं शाईन कलर असं वाटतं. तर ऑइल असं या साईडला पण घालतं बघा विराज. अशा प्रकारे आमच्याकडे पेंटिंगचं काम चालू असं. हे बघा. आता दुसरं गणपती घेऊया चला. किमया पण घालता, पॉलिश, ऑइल. गणपती पेंटिंगचं काम चालू आहे असं इकडे बघा. तर याचा डोळे उघडचा एका टायमिंगला 3 गणपती घेतले बघा. ह्यो एक असा, ह्यो एक आणि ह्यो एक. संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेत आता घेतलेले आहेत. तरी 5-6 गणपतींचे डोळे उघडून झालेले आहेत, दाखवते तुमचं थोडक्यात. इकडे आता काम चालू असतं. या बघा या साईडला 4 गणपती आणि तिकडे 2-3 गणपती पेंटिंग केलेले असतात. या साईडला डोळे उघडीचे वगैरे असतात. इकडे गणपती असतात सगळे. या साईडला पण असतात एवढ्या आणि त्याकडे पण असतात. तर चला ते डोळे उघडून घेऊया आणि मग कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता डोळे उघडून झालेले आहेत, फक्त आता गोल्डन घालची असं इकडे या साईडला. आणि पेढीचा कलर पण मारूचा.
इकडे या साईडला पण डोळे उघडून झालेले असत. वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती आपले असत. शंखावरचं गणपती असं आहे बघा. याचे डोळे वगैरे उघडून झाले आहेत, फक्त गोल्डन घालूची बाकी आहे. असा या साईडला पण डोळे उघडून झाले, जेवढे दिसतात ते डोळे उघडून झालेले असतात. या साईडला डोळे उघडीचे असतात, साडीमध्ये घालून ठेवलेले असतात, कारण ते कलर बसू नाही म्हणून. इकडे बघा कलरचं काम चालू असा, म्हणजे पहिल्यांदा ज्या असा धोतर असतात त्याच्यासाठी पहिला एक लेअर मारूचं लागतं धोतराचं, मग त्याच्यावरती शेडिंग होतं. तर हे काम चालू आहे असं. आता ह्या पण एक आर्टिस्ट असा नरडव्याचा, प्रणाली मिस्त्री, तिचं पण चॅनल असा. आणि इकडे आमच्या वहिनी खास पेंटिंगचं काम चालू असं आहे बघा. इकडे आयुष, किमया आणि इकडे विराज आणि इकडे मयूर, सगळं पेंटिंगचं काम चालू असं आमचं. तर व्हिडिओ